ठाकरे बंधूंचं युतीसाठी बैठकांचं सत्र. संजय राऊत शिवतीर्थवर तर बाळा नांदगावकर मातोश्रीवर. मातोश्रीची भेट झाल्यावरती नांदगावकरांसह नितीन सरदेसाई राज यांच्या भेटीला. मुंबईसाठी ठाकरे बंधूंची साथ देण्याचे शरद पवारांचे संकेत. सिल्वर ओकवरच्या बैठकीत मंथन तर पुण्यासाठी अजित पवारांना प्रस्ताव दिल्याचीही चर्चा. पुणे मनपासाठी अजित पवारांनी काँग्रेसच्या सतेज पाटलांना संपर्क केल्याची माहिती. तर दोनही राष्ट्रवादीच एकत्र येणार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौरांचा दावा. महायुतीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात. तिढा असलेल्या जागांवरती शिंदे फडणवीस निर्णय घेणार. तर मुंबईत 150 जागा लढवण्याबद्दल भाजप ठाम. मंत्रीपद काय किंवा मुख्यमंत्रीपद काय ते येतं आणि जातं. सुधीर मुनगंटीवारांचा पक्षाला घरचा अहेर. तर बावनकुळेंनाही काही काळापूर्वी असंच वाटत होतं. चंद्रपूरच्या पराभवानंतर खदखद. रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेलाच मिळावं. गोगावलेंच्या नगरपरिषद विजयानंतर उदय सामंतांची मागणी. नव्या वर्षात निर्णय घेण्याची मुख्यमंत्र्यांसह शिंदेंनाही विनंती. नाशिकमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी चर्चेला गतीच नाही. मंत्री गिरीश महाजन चर्चेविना रवाना. झिरवळांसह हिरामण खोसकरांचे प्रयत्न फोल. पार्थ पवार आणि अजित पवारांना मुख्यमंत्री फडणवीसच वाचवतायत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा आरोप. पॉवर ऑफ अटर्नीच्या प्रत्येक पेपरवर पार्थ पवारांची सही असल्याचा दावा. माणिकराव कोकाटेंना सुप्रीम कोर्टाचा तात्पुरता दिलासा. शिक्षेला स्थगिती. सुनावणीपर्यंत आमदारकी राहणार, मात्र कुठल्याही अधिकाराविना. सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा. चालत्या लोकल ट्रेनमधनं विद्यार्थिनीला बाहेर फेकलं. लेडीज डब्यातून बाहेर जाण्यास सांगितल्यावरती माथेफिरूचं कृत्य. हार्बरच्या पनवेलमधील खांदेश्वर स्थानकाजवळची घटना. आरोपी अटकेत. मेल एक्सप्रेसच्या तिकिटांमध्ये 26 डिसेंबरपासून वाढ. भारतीय रेल्वेचा निर्णय. 215 किलोमीटर नंतरच्या प्रवासासाठी 1 ते 2 पैसे अधिकचे मोजावे लागणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.